नमस्कार. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये रिटायरमेंट ऑफ पार्टनर पार्ट 3 थिअरी हा टॉपिक आपण चालू करणार आहोत. ट्रान्सफर ऑफ ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ऑर लॉस, रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज, ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल, असर्टनमेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर्स ऑफ प्रॉफिट ऑन रिटायरमेंट हा टॉपिक आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तर टॉपिक पुन्हा एकदा रिवाइज कर. ट्रान्सफर ऑफ ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ऑर लॉस, revaluation of assets and reassessment of liabilities, adjustment of capital and ascertainment of retiring partners share of profit on retirement. तर S&G प्रोफेशनल अकॅडमी हे एक उत्तम रिझल्ट देणारी अकॅडमी म्हणून ओळखली जाते. तुम्ही पाहिलंच असतील, जे रेग्युलर स्टुडंट आहेत या स्टुडंटला माहितीच आहे की चालू वर्षाचा रिझल्ट भरपूर चांगल्या प्रकारे आलेला आहे. काही विद्यार्थ्यांचा रिझल्ट डिस्प्ले झालेला नाही, परंतु नंतर का होईना त्यांनी रिझल्ट त्यांचा पाठवलेला आहे आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट त्यांना मिळालेला आहे. तर उशीर न करता आपण जाऊया डायरेक्टली आपल्या टॉपिककडं. रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये ट्रान्सफर ऑफ ॲक्युमुलेटेड प्रॉफिट, जो काही प्रॉफिट ॲक्युमुलेट केलेला असेल हा कुठे ट्रान्सफर करायचा हे आपण पाहून घेणार आहोत. ओके, तर याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड ऑर जनरल रिझर्व्ह ऑब्लिक ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ऑर लॉस, ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड ऑर जनरल रिझर्व्ह ऑब्लिक ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ऑर लॉस. ओके, हा पार्ट आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर ॲक्युमुलेटेड प्रॉफिट किंवा जनरल रिझर्व्ह म्हणजे काय? तर ॲक्युमुलेटेड प्रॉफिट म्हणजे काय? जो काही लास्ट इयरचा प्रॉफिट होता, म्हणजे लास्ट इयरचा जो काही प्रॉफिट होता त्याला ॲक्युमुलेट केलता किंवा पास्ट फ्यू इयरचा जो प्रॉफिट होता तो आपण एका ठिकाणी साचवून ठेवला होता. मग या प्रॉफिटला आपण काय म्हणणार? ॲक्युमुलेटेड प्रॉफिट. या प्रॉफिटला काय म्हणणार आपण? ॲक्युमुलेटेड प्रॉफिट. ओके, त्याच प्रकारचा लॉस पण असू शकतो काही गेल्या वर्षांचा. मग हा लॉस आपल्याला त्याच्यामध्ये ॲक्युमुलेट करून ठेवणं गरजेचं असतं, म्हणजे गोळा करून ठेवतो आपण. जो काही पास्ट फ्यू इयर्सचा लॉस असेल तो लॉस आपण एका अकाउंटमध्ये जमा झालेला असतो, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जमा झालेला असतो. बॅलन्स शीट ॲसेट साईडमध्ये हा आयटम दिसत असतो आपल्याला. मग याच्यामधल्या ऍडजस्टमेंट कशा प्रकारे करायच्या, रिझर्व्ह फंडच्या ऍडजस्टमेंट कशा प्रकारे करायच्या, याच प्रकारचा पार्ट आपण या ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ऑर लॉस मध्ये जाणून घेणार आहोत. तर जाणून घेऊयात ॲक्युमुलेटेड प्रॉफिट म्हणजे काय. ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर एनी रिझर्व्ह ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ऑर लॉस इज ट्रान्सफर टू कॅपिटल ऑर करंट अकाउंट इन द रेशो ऑफ प्रॉफिट शेअरिंग टू ऑल पार्टनर्स. सर्वच पार्टनर जस्ट जो टॉपिक पाहत होतो, ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर एनी रिझर्व्ह ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ऑर लॉस इज ट्रान्सफर टू कॅपिटल ऑर करंट अकाउंट इन द रेशो ऑफ प्रॉफिट शेअरिंग टू ऑल पार्टनर्स. जो काही लॉस असेल किंवा जो काही ॲक्युमुलेटेड प्रॉफिट असेल तो पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये सर्वच पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करून देऊ शकतो, किंवा त्याच्यामध्ये जो कोणता रिटायरिंग पार्टनर आहे त्या रिटायरिंग पार्टनरलाच आपण तेवढा पार्ट डिस्ट्रीब्यूट करू शकतो. ओके, ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स एनी रिझर्व्ह ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ऑर लॉस इज ट्रान्सफर टू कॅपिटल ऑर करंट अकाउंट. कुठे ट्रान्सफर करायचं आहे? कॅपिटल ऑर करंट अकाउंट इन द रेशो ऑफ प्रॉफिट शेअरिंग टू ऑल पार्टनर्स और ओनली शेअर ऑफ रिटायरिंग पार्टनर्स. टू ऑल पार्टनर्स और ओनली शेअर ऑफ रिटायरिंग पार्टनर्स टू हिज कॅपिटल ऑर करंट अकाउंट. एकतर सर्वच पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करून द्या किंवा जो पार्टनर रिटायर होतोय त्या पार्टनरलाच फक्त डिस्ट्रीब्यूट करून द्या, जो काही तर त्याचा रेशो असेल त्या रेशोमध्ये. सेकंड पॉईंट, ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिव्हन इन प्रॉब्लेम. आता तुम्ही एक प्रश्न विचारता, तुमच्या मनामध्ये नवीन प्रश्न तयार झाला असेल की सर आम्ही हे कसं ओळखायचं की कोणत्या पार्टनरला किती रेशो द्यायचा, म्हणजे सर्वच पार्टनरला कधी द्यायचा आणि एका पार्टनरला कधी द्यायचं. तर त्यावेळेस तुम्हाला त्या प्रॉब्लेममध्ये ज्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतील त्या इन्स्ट्रक्शन प्रमाणेच तुम्हाला तिथं वर्क करायचं. प्रॉब्लेममध्ये जर काहीच सांगितलं नाही तर ऑल पार्टनरला ॲक्युमुलेटेड प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. जर प्रॉब्लेममध्ये सांगितले ॲक्युमुलेटेड प्रॉफिट किंवा लॉस हा फक्त रिटायरिंग पार्टनर्सलाच डिस्ट्रीब्यूट करा, त्या केसमध्ये आपल्याला तो फक्त रिटायरिंग पार्टनर्सलाच डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये पाहिजे त्याच्या जर्नल एंट्रीज काय येतील, कशाच्या? ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड ऑर जनरल रिझर्व्ह ऑर ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ऑर लॉस, याच्या जर्नल एंट्रीज काय येतील ह्या आपल्याला पाहायचे याच्यामध्ये. ओके, तर जर्नल एंट्रीज सर्वप्रथम 2 जर्नल एंट्रीज याच्यामध्ये आपल्याला पास करावे लागतील. ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड ऑर जनरल रिझर्व्ह ऑर ॲक्युमुलेटेड प्रॉफिट.
हे जे काय रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह किंवा अक्युमुलेटेड प्रॉफिट, हे प्रॉफिटच आहे जो आपण संचयित करून ठेवलेला असतो. त्या प्रकारे वर्कमेन्स कम्पेन्सेशन फंड येतो, जॉईंट लाईफ पॉलिसी फंड येतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे फंड असतात पार्टनर्सनी क्रिएट केलेले, जे की प्रॉफिटचा पार्ट असतात. जे कशाचा पार्ट असतात? प्रॉफिटचा पार्ट असतात. मग आपल्याला ते कॅल्क्युलेट करणं आणि ते डिस्ट्रीब्यूट करून देणं. कोणाला डिस्ट्रीब्यूट करायचंय? पार्टनर्सला. तर सर्वप्रथम आपल्याला कशाची ऍडजस्टमेंट म्हणजे कशाची एंट्री पास करावी लागेल? प्रॉफिट. कोणता? अक्युमुलेटेड. सर्वांना आपण अक्युमुलेटेड प्रॉफिटच म्हणतो. आणि हे जे आयटम आहेत हे बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला तुम्हाला शो ऑफ होतील. कुठं दिसतील तुम्हाला हे? बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. ओके. तर सर्वप्रथम इफ एनी टाइप ऑफ रिझर्व्ह और अक्युमुलेटेड प्रॉफिट ट्रान्सफर, जर कोणत्या प्रकारचे रिझर्व्ह किंवा अक्युमुलेटेड प्रॉफिट ट्रान्सफर करायचे असतील तर आता ज्या मुलांना बऱ्यापैकी माहिती बॅलन्स शीटची, तर बॅलन्स शीटमध्ये दोन साईड असतात, एक लायबिलिटी आणि दुसरी ऍसेट. एक कोणती साईड येते? लायबिलिटी साईड, आणि दुसरी ऍसेट साईड. आता याच्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? तर बॅलन्स शीटमध्ये जी लायबिलिटी साईड असते याला संपूर्ण क्रेडिट बॅलन्सेस असतात. लायबिलिटी साईडला कोणते बॅलन्सेस येतात? क्रेडिट बॅलन्सेस. आणि जी बॅलन्स शीटमध्ये ऍसेट साईड असते हे संपूर्ण डेबिट बॅलन्सेस असतात. ओके. मग याच्यावरून काय करायचं आपल्याला? तर जे क्रेडिट बॅलन्सेस आहेत ह्याला क्लोज करण्यासाठी कोणता बॅलन्स द्यावा लागेल? डेबिट. म्हणजे जे काही रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह, अक्युमुलेटेड प्रॉफिट इथपर्यंतच ह्याला बॅलन्स शीटमध्ये कोणता बॅलन्स आहे? क्रेडिट. मग जर्नल एंट्रीमध्ये कोणता बॅलन्स द्यावा लागणार? राईट, डेबिट. ओके. ऑल टाइप ऑफ रिझर्व्ह ऑब्लिक अक्युमुलेटेड प्रॉफिट अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. टू ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. कारण कुठे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे? पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आपल्याला. आता तुम्ही म्हणता सर फक्त रिटायरिंग पार्टनरचा शेअर दिला असतात तर ऑल टाइप ऑफ रिझर्व्ह ऑब्लिक अक्युमुलेटेड प्रॉफिट अकाउंट डेबिट टू, इथं ऑलच्या ठिकाणी रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट आपल्याला घ्यावं लागलं असतं. ओके. तर ही होती जर्नल एंट्री, ट्रान्सफर ऑफ एनी टाइप ऑफ रिझर्व्ह और अक्युमुलेटेड प्रॉफिट. ओके. नेक्स्ट बीइंग जनरल रिझर्व्ह ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट और अक्युमुलेटेड प्रॉफिट ट्रान्सफर टू ऑल पार्टनर्स. ओके. पुढचा जो पॉइंट आहे, एनी अक्युमुलेटेड लॉस अपिअरिंग इन बॅलन्स शीट ऍसेट साइड. लॉसेस कुठे दिसतील? बॅलन्स शीट ऍसेट साइडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो डेबिट बॅलन्स असतो त्याला आपण लॉस असं म्हणतो, म्हणून तो बॅलन्स शीट ऍसेट मध्ये दिसतो. आणि जी क्रेडिट बॅलन्स असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा तो असतो प्रॉफिट, नेट प्रॉफिट. आपण त्याच्या दोन प्रकारे ऍडजस्टमेंट करत होतो. एक तर पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करून देत होतो, नाहीतर आहे त्या प्रकारेच तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला लिहिलं तरी चालेल त्याच्यामध्ये. ओके. मग आता याची जर्नल एंट्री पहा. बॅलन्स शीट ऍसेट साईडला गेलो, ऍसेटला बॅलन्सेस असतात डेबिट, बंद करण्यासाठी कोणता द्यावा लागेल? क्रेडिट. आणि मग डेबिटला कोण जाणार? पार्टनर्स. म्हणजे या एंट्रीच्या अपोजिट एंट्री पासून, जिथं कर्सर दिसतोय ना, या एंट्रीच्या एकदम अपोजिट जर्नल एंट्री तुम्हाला पास करावी लागेल. अपोजिट म्हणजे इथलं जे क्रेडिटला आहे ते जाणार आता डेबिटला, आणि इथलं जे डेबिटला आहे ते जाणार आता क्रेडिटला. ओके. ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ऑल पार्टनर्स capital oblique current account debit to profit and loss account. Being accumulated loss debited to all partners capital oblique current account. Being accumulated loss debited to all partners capital oblique current account. Okay. जर पुढच्या पॉइंटकडे रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज. तर ह्या लेक्चरसाठी तुम्हाला आपण जे रिटायरमेंट आपण जे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप चालू केलं होतं ज्यावेळेस, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा टॉपिक चालू केलं होतं आपण ऍडमिशन. तर तो सगळ्यात प्रथम चालू केलेला ऍडमिशन हा टॉपिक होता. त्या ऍडमिशन मध्ये तुम्हाला रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज याचं लेक्चर मी तिथे केलेलं आहे. तर तुम्हाला त्या लेक्चरचा रेफरन्स इथे घ्यावा लागेल. त्याच्यामध्ये त्याचा पूर्णपणे जो काही फॉर्मॅट असतो रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेटचा, रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटी म्हणजे काय हे संपूर्ण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. जर पाहिजेच तर तुम्ही आता या स्लाइडवरचं रीड करून घेऊ शकता. द बेनिफिट ऑफ सच चेंजेस इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट्स अँड लायबिलिटीज विल बी गिवन टू रिटायरिंग पार्टनर्स ॲज वेल. जो काय बेनिफिट आहे
तो बेनिफिट आपल्याला रिटायरिंग पार्टनरला देणंही गरजेचं असतं. रिव्हॅल्युएशन अकाउंट इज ओपनड, म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करतो. नोट, फॉर मोर डिटेल्स अबाउट इफेक्ट्स इन रिव्हॅल्युएशन अकाउंट अँड स्पेसिमेन इन रिव्हॅल्युएशन अकाउंट प्लीज रेफर द प्रिव्हियस टॉपिक, दॅट इज द ऍडमिशन ऑफ पार्टनर. म्हणून तुम्हाला तो टॉपिक रिफर करावा लागेल, त्यावेळेस तुम्हाला तो संपूर्ण टॉपिक समजून येईल. जर पुढच्या पॉईंटकडे आपला नेक्स्ट पॉईंट आहे ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटल. आता हे कोणाचं कॅपिटल ऍडजस्ट करायचंय आपल्याला, तर जुन्या पार्टनरचं कॅपिटल ऍडजस्ट, म्हणजे जुन्यामध्ये सगळे चालेल. सपोज ए बी सी रिटायर होत असेल आणि ए बी कंटिन्युइंग पार्टनर असतील, जसे की आपण याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये, म्हणजे याच्या अगोदरच्या आपण टॉपिकमध्ये कोणता पॉईंट घेतला होता, त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलं होतं टॉम, जेरी अँड बॉब. याच्यामधून बॉब रिटायर होत होता. याच्यामधून कोण रिटायर होत होता? बॉब. मग राहिले कोण? टॉम आणि जेरी. तर आपल्याला टॉम आणि जेरीचं रिटायरिंग, म्हणजे जो कोणता रिटायरिंग पार्टनर गेला तो तर गेला. टॉम आणि जेरी हे कंटिन्युइंग पार्टनर होते. कोणते पार्टनर होते? कंटिन्युइंग पार्टनर. आणि आपल्याला जे कॅपिटल इथं कॅल्क्युलेट करायचंय, ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटल करायचंय, हे कंटिन्युइंग पार्टनरचं कॅपिटल ऍडजस्ट करायचंय. ओके, मग कॅपिटल ऍडजस्ट करताना कोणते पॉईंट येतील? ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर, कंटिन्युइंग पार्टनर मे डिसाइड टू रिअरेंज देअर कॅपिटल. ज्यावेळेस बॉब रिटायर होत होता त्यावेळेस टॉम आणि जेरीने असं डिसाईड केलं की आपण आपलं जे कॅपिटल आहे, आता लेटेस्ट कॅपिटल जे आहे, याला रिअरेंज करू. कशा प्रकारे रिअरेंज करणार? रिअरेंज देअर कॅपिटल इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. बॉब गेल्यानंतर जो रेशो राहणार आहे ना त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो, त्या रेशोमध्ये त्याने डिसाईड केलं की आपण कॅपिटल इक्वल करू, म्हणजे त्या रेशोमध्ये कॅपिटल ठेवूया. म्हणजे जे कॅपिटल त्यांनी कॅल्क्युलेट केलं ते होतं लेटेस्ट कॅपिटल, आणि रेशोनुसार जे कॅपिटल येईल ते न्यू कॅपिटल. तुम्ही म्हणताल हे दोन पॉईंट का सांगितले, न्यू कॅपिटल आणि लेटेस्ट कॅपिटल? तर बघूयात पुढचा पॉईंट. याच्यामध्ये काय सांगितलंय? द टोटल कॅपिटल ऑफ द फर्म इज डिवायडेड अमंग द पार्टनर्स इन देअर न्यू रेशो. हाही पॉईंट सांगितलं होतं, त्यांचं टोटल कॅपिटल न्यू रेशोमध्ये डिवाइड केलं जाईल. पुढचा, न्यू कॅपिटल बॅलेन्स इज कम्पेअर्ड विथ द लेटेस्ट कॅपिटल बॅलेन्स. पहा इथं दोन्ही बॅलेन्सेस सांगितले. न्यू कॅपिटल बॅलेन्स इज कम्पेअर्ड विथ द लेटेस्ट कॅपिटल बॅलेन्स ऑफ ईच पार्टनर. प्रत्येक पार्टनर म्हणजे टॉम आणि जेरी, प्रत्येक पार्टनरचं न्यू कॅपिटल म्हणजे टोटल कॅपिटलच्या न्यू रेशोमध्ये जे काही डिस्ट्रीब्यूट करून दिलं तर ते न्यू कॅपिटल, आणि जे काही त्यांचं आपण कॅपिटल कॅल्क्युलेट केलं तर ते लेटेस्ट कॅपिटल, या दोघांमधला डिफरन्स घेतला जाणार. आता प्रश्न असा तयार होतो की सर न्यू कॅपिटल जास्त असेल आणि लेटेस्ट कॅपिटल कमी असेल, किंवा लेटेस्ट कॅपिटल जास्त असेल आणि न्यू कॅपिटलची जर अमाऊंट कमी असेल तर काय? तर समजून घेऊयात पुढच्या पॉईंट मधून. सरप्लस ऑर डिफिसिट इन इंडिव्हिज्युअल कॅपिटल अकाउंट इज कॅल्क्युलेटेड. सरप्लस कशाला म्हणायचं? सपोज हे आहे म्हणजे लेटेस्ट कॅपिटल, जुनं त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये त्यांच्या कॅपिटल अकाउंट मधून जे कॅल्क्युलेट केलं ते आहे लेटेस्ट कॅपिटल. हे लेटेस्ट कॅपिटल, आणि हे जे कॅपिटल आहे हे कॅपिटल आहे न्यू कॅपिटल. मग आता ज्यावेळेस लेटेस्ट कॅपिटल जास्त आणि न्यू कॅपिटल कमी, म्हणजे सपोज बॅलन्स त्यांच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये बॅलन्स दिलाय आपल्याला 2 लाख रुपये, त्यांना 2 लाख रुपये त्यांचे आपल्याकडे आहेत, म्हणजे फर्मकडे 2 लाख रुपये त्यांचे जमा आहेत. आता न्यू कॅपिटलमध्ये म्हणजे नवीन रेशो काढल्यानुसार त्याचं कॅपिटल दाखवते 1,50,000. त्याने ऍक्च्युअली किती ठेवले पाहिजेत? 1,50,000. ऍक्च्युअल मध्ये आहेत किती? 2 लाख. ओके, म्हणजे हे जास्त आहे, म्हणजे हे काय झालं? सरप्लस. व्हेनेवर लेटेस्ट कॅपिटल इज एक्सेस ओव्हर द न्यू कॅपिटल देअर इज अ सरप्लस. अँड फॉर डिफिसिट व्हाईस वर्सा, मीन्स इफ न्यू कॅपिटल एक्सेस और मोर दॅन द लेटेस्ट कॅपिटल देअर इज अ डेफिसिट. आता जिथं कॅपिटल जास्त आहे त्याला आपण सरप्लस कॅपिटल म्हणतो, आणि जिथं कॅपिटल कमी आहे म्हणजे त्याने अमाऊंट आणली पाहिजे अजून, त्याला आपण डेफिसिट म्हणतो. डेफिसिटची अमाऊंट आणली जाते, सरप्लसची अमाऊंट काढून घेतली जाते. ओके, डेफिसिटची अमाऊंट दिली जाईल म्हणजे फर्ममध्ये आणली जाईल, आणि सरप्लसची अमाऊंट फर्ममधून काढून घेतली जाईल. मग सरप्लस आणि डेफिसिट हे आपण समजून घेऊ. पुढे अजून काय होणार याचं? सच सरप्लस इज विथड्रॉन बाय पार्टनर, that is paid to partner or transferred to current or loan account. Deficit may be brought in partner or transferred to partner's current public loan account. पहा याच्यामध्ये 4 पॉइंट झाले. सरप्लस कॅश मध्ये विथड्रॉन केलं, सरप्लस
करंट किंवा लोन अकाउंटला ट्रान्सफर केलं. सरप्लसचे 2 पॉईंट, कॅशमध्ये विथड्रॉन, करंट किंवा लोन अकाउंटला ट्रान्सफर. आता हे जे 2 पॉईंट आहेत हे डेफिसिटचे. डेफिसिट कॅशमध्ये ब्रॉट केलं म्हणजे बँक पण आली त्याच्यामध्ये, आणि डेफिसिट करंट किंवा लोन अकाउंटला ट्रान्सफर केलं. तर याच्या जर्नल एंट्रीज आपल्याला पाहिजे आहेत, ते पाहूयात पुढच्या याच्यामध्ये पार्टमध्ये. ओके, लगेचच ट्रान्झॅक्शन जर्नल एंट्री पहा. सरप्लस कॅश, सरप्लस लोन कॅश, डेफिसिट कॅश, इथं सरप्लस कॅश, इथं सरप्लस लोन अकाउंट किंवा करंट अकाउंट, इथं डेफिसिट कॅश आणि डेफिसिट कॅश किंवा बँक, आणि इथं डेफिसिट लोन अकाउंट किंवा करंट अकाउंट. तर घेऊयात पहिल्या स्लाइडकडे पहा. पहिली स्लाइड आली समोर तुमच्या. इफ सरप्लस इज पेड बॅक टू कंटिन्युइंग पार्टनर, सरप्लस जर पेड बॅक केलं कोणाला, कंटिन्युइंग पार्टनरला, तर जर्नल एंट्री काय येणार? कंटिन्युइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. काय दिसते तुम्हाला जर्नल एंट्री? कंटिन्युइंग पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट, म्हणजे कॅपिटल अकाउंटच घेऊयात कारण करंटला ट्रान्सफर करावं लागेल. इथं करंट येणार नाही, इथं कंटिन्युअसली कॅपिटल येईल फिक्समध्ये. ओके, कंटिन्युइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. का? डेबिट द रिसिव्हर आणि सरप्लसची कॅश फर्म पेड करणार आहे. आपल्याला ज्या जर्नल एंट्रीज पास करायच्या त्या फर्मच्या जर्नल एंट्रीज पास करायचे. क्रेडिट व्हॉट गोज आउट, cash goes out, or credit the giver, bank is the giver. Therefore, debit the receiver and credit what goes out, or credit the giver. Here surplus paid in cash. Okay. Next journal entry जी येणार, second point link होते बा. If surplus amount transferred to loan account or current account, त्या केसमध्ये कंटिन्युइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कंटिन्युइंग पार्टनर्स लोन अकाउंट. ओके, ऑब्लिक करंट अकाउंट. आता काय चेंजेस झाले या दोन्ही एंट्रीमध्ये, काय फरक दिसतो तुम्हाला? तर फक्त क्रेडिटचा पार्ट चेंज झालाय. कुठला पार्ट चेंज झालाय? फक्त क्रेडिटचा पार्ट याच्यामध्ये चेंज झालेला आहे, बाकी सर्व पार्ट सिमिलरच आहे. डेबिटचा पार्ट पहा सिमिलरच आहे. टू कॅश ऑब्लिक बँक, कॅशमध्ये पेड केलं किंवा लोनला जर पेड केलं तर त्या पार्टनरचं लोन किंवा करंट अकाउंट हे क्रेडिटला जाणार. ओके, जाऊयात पुढच्या पॉईंटकडे. आता पुढचा पॉईंट काय होता? डिफिसिट ब्रॉट इन कॅश. याला इफ कंटिन्युइंग पार्टनर्स ब्रिंग कॅश टुवर्ड्स हिज डिफिशियन्सी इन हिज कॅपिटल. तर याच्यासाठी जर्नल एंट्री डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन, और डेबिट द रिसिव्हर, बँक इज द रिसिव्हर. टू क्रेडिट द गिव्हर टू कंटिन्युइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कंटिन्युइंग पार्टनर इज द गिव्हर. सो जर्नल एंट्री वी शुड बी पास कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू कंटिन्युइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नेक्स्ट पार्ट, if deficit is transferred to loan account or current account, then continuing partners current oblique loan account debit to continuing partners capital account. पहा, ह्या दोन्ही एंट्रीच्या अपोजिट ह्या दोन एंट्री आहेत. इथं कॅश क्रेडिटला आहे, इथं डेबिटला आहे. इथं कंटिन्युइंग पार्टनर्स डेबिटला आहेत, इथं कंटिन्युइंग पार्टनर्स क्रेडिटला आहेत. इथं कंटिन्युइंग पार्टनर्स करंट ऑब्लिक लोन अकाउंट डेबिटला आहे, इथं क्रेडिटला आहे, इथं डेबिटला आहे. अपोजिट जर्नल एंट्रीज जातील. चला, हे समजलं असेल तर जाऊयात पुढच्या पॉईंटकडे. ओके, पुढचा पॉईंट आहे असर्टनमेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर ऑफ प्रॉफिट ऑन रिटायरमेंट. हा काय भाग आहे? ओके, असर्टनमेंट मीन्स टू फाइंड आउट, शोधायचं आहे आपल्याला किंवा ते कॅल्क्युलेट करायचे. ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर्स, कोणाचा शेअर? जो पार्टनर रिटायर होतोय त्याचा शेअर आपल्याला याच्यामध्ये शोधायचा आहे. ऑफ प्रॉफिट ऑन रिटायरमेंट, तो पार्टनर रिटायर होताना तोपर्यंतच्या प्रॉफिटमध्ये त्याचा किती भाग आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर पाहूया त्याच्यामध्ये एक पॉईंट. इफ पार्टनर रिटायर फ्रॉम फर्म ऑन एनी डे ड्युरिंग अकाउंटिंग इयर, देन इट इज नेसेसरी टू कम्प्यूट प्रॉफिट फ्रॉम डेट ऑफ लास्ट बॅलन्स शीट टू डेट ऑफ रिटायरमेंट. आता सपोज तो 31 मार्चला आपण फायनल अकाउंट करत असतो, 31 मार्च, कारण अकाउंटिंग इयरच्या एंडला. ओके, 31 मार्च हे फायनान्शियल इयरचं एंड आहे असं समजूया. जे फायनान्शियल इयर होतं तेच अकाउंटिंग इयर ठेवलं होतं त्या फर्मने. मग त्यांची 31 मार्चला पूर्णपणे बॅलन्स शीट झाली. ओके, आणि तो जो पार्टनर आहे तो 30 जूनला रिटायर होतोय, म्हणजे 1 जुलै किंवा 30 जूनला रिटायर होतोय. मग काय होईल? आता मला एक सांगा, तो 31 जून 2020 रोजी त्या फर्ममध्ये होता, तो रिटायर होतोय 30 जून 2020ला. ओके, तुम्ही म्हणताल सर या पिरियडमध्ये तर लॉकडाऊनच होता, इथं रिटायर होण्याचा आणि प्रॉफिट होण्याचा प्रश्न नाही. आपण पुन्हा त्याच्यामधला इयर चेंज करू. 31 मार्च 2019ला त्यांची बॅलन्स शीट तयार झाली. 1 जुलै 2019ला तो पार्टनर रिटायर होते
आता मला एक सांगा, तो पार्टनर जर 2020 पर्यंत थांबला असता तर त्याला जेवढा प्रॉफिटचा भाग आहे तेवढा मिळाला असता, बरोबर. मग तो फर्म मध्ये किती दिवस होता? 31 मार्च 2020 पर्यंत होता का? नाही. मग तर 1 जुलै 2019 पर्यंत होता. आपण बॅलन्स शीट क्लोज कधी केली? 31 मार्च 2019. मार्च महिना तर गेला, एप्रिल, मे, जून, जुलै आला असता पण फर्स्ट डेट आहे त्याची, जुलै येणार नाही. एप्रिल, मे, जून म्हणजे 3 महिना तो बिझनेस करत होता तिथं, म्हणजे 3 महिने तो फर्म मध्ये होता. मग या 3 महिन्यामध्ये काहीतरी फर्मला प्रॉफिट झाला असेल. मग फर्म लगेच प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार का? नाही. मग काय करणार? तर त्याचा असेसमेंट करणार, म्हणजे एक असर्टन करणार, एक ॲज्युम करणार की लास्ट इयर मध्ये किती प्रॉफिट झाला. ठीक आहे, एवढा. मग करंट इयर मध्येही तेवढाच होण्याचे चान्सेस आहेत. मग आपण काय करूयात की असे ॲज्युम करूयात जो लास्ट इयरला प्रॉफिट झाला तेवढाच करंट इयर मध्ये होईल. मग हा केला 1 वर्षभराचा प्रॉफिट. सपोज गेल्या वर्षी 60,000 रुपये प्रॉफिट झाला, चालू वर्षातही तेवढाच होईल असं समजलं त्यांनी. ओके. आता 60,000 रुपये प्रॉफिट हा वर्षभरासाठी होता. आपल्याला किती दिवसाचा पाहिजे? 3 महिन्याचा पाहिजे. ओके. 3 महिन्यासाठी किती झालं? मग 60,000 रुपये वर्षासाठी, तर एका महिन्यासाठी किती झालं? 5,000 रुपये. मग हा 5,000 रुपये एका महिन्यासाठी, तर 3 महिन्यासाठी किती झाले? 15,000 रुपये. आता त्याच्यामध्ये याचा शेअर किती? 15,000 रुपये 3 महिन्याचा प्रॉफिट काढला. 3 जण पार्टनर होते, 1:1:1:1चा रेशो होता. मग ह्याचा रेशो किती जाणार? रिटायरिंग पार्टनरचा 1/3. 1/3 15,000च्या 1/3 म्हणजे 1/3 जर आपण रेशो काढला तर 5,000 रुपये त्याला मिळतील. म्हणजे एवढा प्रॉफिट आपण त्याला द्यावा लागणार. हेच कॅल्क्युलेशन याच्यामध्ये आहे. हेच सांगितले, डेट ऑफ लास्ट बॅलन्स शीट टू डेट ऑफ रिटायरमेंट इथपर्यंत एक प्रॉफिट ॲज्युम करून आपल्याला त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके. प्रॉफिट ऑफ करंट इयर इज कॅल्क्युलेटेड आयदर ऑन द बेसिस ऑफ लास्ट प्रॉफिट, लास्ट इयर प्रॉफिट आता मी जसं सांगितलं, किंवा ॲव्हरेज प्रॉफिट और ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ फ्यू गिवन इयर. जे काय मागच्या वर्षाचा प्रॉफिट दिला असेल त्याने, 4 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा, हा प्रॉफिट त्यांनी सांगितला असेल त्याच्यानुसार आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिटनुसार किंवा लास्ट इयर्स प्रॉफिटनुसार आपल्याला तिथे कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके. जर पुढच्या पॉईंटकडे, proportionate for the past year that is the date of balance sheet to the date of retirement. proportionate करा म्हणजे काय? जसं की वर्षभरासाठी 60,000 होता, आपण 15,000 केला 3 महिन्याचा, हे proportionate करून घ्या म्हणता येते. शेअर ऑफ रिटायरिंग पार्टनर्स इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द प्रोपोर्शनेट प्रॉफिट. हा जो 15,000 रुपये प्रॉफिट आला त्याच्यातून आपण रिटायरिंग पार्टनरचा बॉबचा शेअर काढला होता 5,000 रुपये, हा शेअर काढून घ्या म्हणता येते. ओके. And then transfer such a profit or loss to the retiring partner's capital account following journal entry should be passed. आणि त्याच्यानंतर तो प्रॉफिट ट्रान्सफर करा कुठं? तर रिटायरिंग पार्टनरच्या अकाउंटला. तर त्याची जर्नल एंट्री अशी खालील प्रकारे येईल. आता एकतर प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल. लॉस जरी असेल तर तोही देऊन टाकायचा, म्हणजे त्याच्याकडून घ्यायचा आपल्याला तो. ओके. जर्नल एंट्रीज, ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. जो प्रॉफिट आपल्याला पाठवायचा रिटायरिंग पार्टनर्सच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटला, त्याच्यासाठी जर्नल एंट्री. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट, कारण हा ॲज्युम करून काढलेला आहे, कन्फर्म आहे माहिती आहे का आपल्याला? नाही. म्हणून काय म्हटलं आपण, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट हे अकाउंट ओपन करावं लागतं. याला डेबिट बॅलन्स आहे. हा नंतरून लेजर मध्ये बॅलन्स शीट ऍसेट साईडला जाणार फायनलायझेशन करताना. ओके. रिटायरमेंटचं फायनलायझेशन करताना प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट कुठं पाठवायचं आहे आपल्याला? बॅलन्स शीट ऍसेट साईड. लक्षात राहू द्या ही गोष्ट. टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. जर्नल एंट्री काय आली? प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट. हा फक्त रिटायरिंग पार्टनरला द्यायचा आहे, ऑल पार्टनरला नाही. कोणाला द्यायचा? फक्त रिटायरिंग पार्टनरला. पुढची, ट्रान्सफर ऑफ लॉस टू द रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. आता समजायलाच लागलं असेल, अकाउंटिंग मध्ये जी प्रॉफिट म्हणतो त्याच्या अपोजिट लॉस गेला. म्हणजे मॅथ्स मध्ये प्लस म्हणलं की त्याच्या अपोजिट मायनस, अकाउंट मध्ये प्रॉफिट तसं लॉस, डेबिटला अपोजिट क्रेडिट. ओके. या प्रकारे. मग इथं जी डेबिटला अपोजिट क्रेडिट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स इथं डेबिट आहे, इथं पुढे जाणार क्रेडिट. रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट क्रेडिट आहे, नेक्स्ट एंट्री मध्ये जाणार डेबिट. रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू
माहितीचे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. तर यामध्ये एंट्रीज याच्यासाठीच्या ओके कशासाठीच्या जो काही ॲझ्युम्ड प्रॉफिट होता असर्टनमेंट ऑफ प्रॉफिट ऑफ रिटायरमेंट ऑन द रिटायरमेंट डेट. रिटायरमेंट डेटला त्याचा एक प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करत असतो की एक अंदाजे प्रॉफिट असतो हा ॲझ्युम्ड प्रॉफिट आपण त्याला म्हणू शकतो. जर पुढच्या पॉईंटकडे टोटल अमाऊंट पेएबल टू रिटायरिंग पार्टनर. आता सगळे अमाऊंट आपण पहिल्यांदा काय केलं तर तुम्ही पाहिलंच त्याच्यामध्ये की त्याचं कॅपिटल ऑलरेडी द्यावं लागेल. गुडविल ट्रान्सफर केले आपण त्याला. त्याच्यानंतर ॲक्युमुलेटेड प्रॉफिट काढला. त्याच्यानंतर जो काही जुन्या पार्टनर म्हणजे कंटिन्युइंग पार्टनरचं कॅपिटल होतं ते ॲडजस्ट केलं आपण. त्याला जो काही प्रॉफिट होईल असर्टनमेंट ऑफ प्रॉफिट मीन्स ॲझ्युम्ड प्रॉफिट हा संपूर्ण पार्ट काढला की त्याला आपण किती देणं लागतो. सगळे फायनल अमाऊंट निघाली की आपल्याला कळालं की आपण त्याला आता 3 लाख रुपये देणार. सपोज एक्झाम्पल सपोज टॉम आणि जेरीला आता बॉब रिटायर झाला. बॉबला 3 लाख रुपये द्यायचे. आता हे 3 लाख रुपये काय करतील कशा प्रकारे देतील. जसं की तुम्ही नॉर्मली ट्युशनची फीज पेड करताना काही मुलं सर्व फीज एकदाच पेड करतात. काही मुलं काय करतात काही फीज आत्ता देतात बाकीची फीज टप्प्याटप्प्यात देतात. काही मुलं काय करतात काही फीज देतच नाहीत टप्प्याटप्प्यात नंतरून फीज देतात. ओके टप्प्याटप्प्यात देतात नाही तर नंतरून देतात म्हणजे ॲज लाईक लोनला ठेवल्यासारखं. ओके आणि काही मुलं सुरुवातीला काही भरतात अर्धी फीज भरतात आणि काहींचे टप्पे पाडतात. पहा सर्वच फीज भरली ओके पूर्ण फीज ट्रान्सफर केली लोनला. काही त्याच्यातली ठेवली काही ट्रान्सफर केली म्हणजे या प्रकारे प्रकार पडतात. मग बघूयात आपणही पार्टनरला जे टॉम आणि जेरी आहेत पार्टनरला त्यांच्याकडे कॅश असेल तर अशाच प्रकारे संपूर्ण कॅश एकदाच देऊन टाकतील किंवा लोनला ट्रान्सफर करतील किंवा करंट अकाउंटला ट्रान्सफर करतील किंवा काही कॅश देतील आणि बॅलन्स ट्रान्सफर करतील. तर हाच पार्ट आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यावेळेस त्याच्या जर्नल एंट्रीज कशा केल्या पाहिजेत त्यावेळेस त्या पार्टच्या जर्नल एंट्रीज आपल्याला कशा प्रकारे कराव्या लागतील ह्या जर्नल एंट्रीज इथं पाहिजेत. आणि हा टॉपिक पाहिला तर इथं आपली थिअरी संपून जाणार आहे. हा शेवटचा टॉपिक आहे. इथं आपली थिअरी संपणार. टोटल अमाऊंट पेएबल टू रिटायरिंग पार्टनर्स. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये लमसम मेथड. कोणती मेथड लमसम. पाठीमागं पाहिलं तर तुम्हाला ब्लिंक होताना दिसेल. याला म्हणतो आपण लमसम मेथड. लमसम मेथड म्हणजे काय तर सांगितलं ना काही मुलं सर्वच फीज एकदाच देऊन टाकतात म्हणजे त्या प्रकारे टॉम आणि जेरीने त्याला 3 लाख रुपये एकदाच देऊन टाकले परत त्यांचे काहीच विषय राहणार नाही. आता डेबिट द रिसिव्हर हा जाणारा पार्टनर होता ना. रिटायरिंग पार्टनर इज द रिसिव्हर आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. सो जर्नल एंट्री ओके फॉर लमसम मेथड. लमसम मेथड म्हणजे काय द एंटायर अमाऊंट पेएबल टू रिटायरिंग पार्टनर्स इज पेड इन ऑन इन्स्टॉलमेंट इज पेड इन कॅश. ओके इज पेड इन 1 इन्स्टॉलमेंट येतं काय 1 इरायला येतं. ओके मग याच्यासाठी जर्नल एंट्री रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. काय जर्नल एंट्री केली डेबिट द रिसिव्हर रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट बँक अकाउंट. ओके ही झाली जर्नल एंट्री आत्ता पाहिलेली. ओके आता पाहूयात पुढचा पार्ट. दुसरी केस जसं सांगितलं की काही मुले इन्स्टॉलमेंटमध्ये देतात. मग आता हप्ते पडल्यानंतर बरेचसे शिक्षक आता आपल्या क्लासेसमध्ये ही प्रथा नाही आहे परंतु काही बऱ्याच क्लासेसमध्ये असं असतं की तुम्ही जर 2 हप्त्यात 3 हप्त्यात करत असताल म्हणजे 4 पार्ट 3 पार्टमध्ये पेमेंट करत असताल किंवा 5 पार्टमध्ये पेमेंट करत असताल तर तशी त्यांची फीज वाढत जाते. का वाढते तुम्ही लेट दिल्यामुळे ते त्याच्यावरती इंटरेस्ट चार्ज करत असतात. इंटरेस्ट म्हणजे काय व्याज चार्ज करत असतात ते. ओके मग याच्यामध्ये पाहूयात पार्ट रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट इथेही ते चालतं कारण पार्टनर तो बंद तो जाणार आहे ना सोडून कॅपिटल बंद मग दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचं. इन्स्टॉलमेंटमध्ये आपण ते कुठे ट्रान्सफर करतो लोन अकाउंटला टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. जर्नल एंट्री काय येणार रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. पहा ही दुसरी एंट्री आहे पण दुसऱ्यातली ए आहे. ओके मग आता याच्यामध्ये का घेतली द अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर्स मे बी पेड अँड बॅलन्स इज ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. आणि बॅलन्स कुठे ट्रान्सफर करायचा लोन अकाउंटला.
मग आता याच्यामध्ये पहिली जर्नल एंट्री पाहिली लोन अकाउंटला ट्रान्सफर करतानाची. ओके, रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. पुढचा पार्ट बी, व्हेन इंटरेस्ट चार्ज ऑन लोन अकाउंट, ज्यावेळेस इंटरेस्ट चार्ज केलं जाईल लोन अकाउंटवर. आता मला सांगा इंटरेस्ट कोण कोणाला देणार? पैसे कोणाचे? रिटायरिंग पार्टनरचे. कोणाजवळ आहेत? फर्म जवळ आहेत. म्हणजे लोन कोणाजवळ आहे? फर्म जवळ. फर्मला ते पैसे द्यायचे होते. कोणाला? बॉबला. दिलेत का? नाही. मग व्याज कोण देणार? फर्म देणार बॉबला. बॉबसाठी इन्कम झाला. आपल्याला बॉबची अकाउंटिंग करायची नाही. मग अकाउंटिंग कोणाची करायची? फर्मची. मग फर्मची अकाउंटिंग करत असताना इंटरेस्ट पेड करावा लागणार आहे. भलेही पेड केला नाही परंतु पुढं पेड करावा लागणार आहे. आपल्यासाठी हा इंटरेस्ट एक्सपेंडिचर झाला आणि तेवढी लोनची अमाऊंट वाढली. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, इंटरेस्ट इज एक्सपेन्सेस, देअरफॉर इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. काय एंट्री पास केली? इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. पुढचा पार्ट सी, व्हेन इंटरेस्ट पेड इन कॅश, ज्यावेळेस इंटरेस्ट कॅश मध्ये पेड होईल. इंटरेस्ट तर दिलेला आहे, इंटरेस्ट कुठे ट्रान्सफर केलं? रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. मग आता डेबिट द रिसिव्हर, रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू क्रेडिट द गिव्हर टू बँक अकाउंट. ओके, तर इथं झालेलं आहे सेकंड केसची एंट्री. पहा, पहिली लमसम मेथड, दुसरी इन्स्टॉलमेंट. इन्स्टॉलमेंटमध्ये 3 जर्नल एंट्रीज येतात. पहिलं लोन कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स हा लोन अकाउंटला ट्रान्सफर करण्यासाठी जर्नल एंट्री. दुसरी जर्नल एंट्री इंटरेस्ट लोन अकाउंटला पाठवण्यासाठी. आणि तिसरी जर्नल एंट्री त्याचा इन्स्टॉलमेंटवरचे इंटरेस्ट पेड करण्यासाठीची जर्नल एंट्री. आता जाऊयात पुढे डायरेक्टली तिसऱ्या पार्टकडे. इफ टोटल अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर इज ट्रान्सफर टू लोन अकाउंट, सर्वच अमाऊंट आपण पार्टनरच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर केली. ओके, जर्नल एंट्री रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. पहा, ही सेकंड जर्नल एंट्री आणि इथली लास्टची जर्नल एंट्री तुम्हाला सेम दिसेल. इथं 2 डबल झालेला आहे, थोडंसं टायपिंगमध्ये मिस्टेक झालेली. ओके, समजून घेऊ शकतात तुम्ही तेवढी. तर ही जर्नल एंट्री समजली असेल. जाऊयात पुढच्या पॉईंटकडे, जी की लास्ट जर्नल एंट्री राहिली आपली. इफ अमाऊंट ड्यू टू पार्टनर्स पार्टली पेड इन कॅश अँड बॅलन्स ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट, जे अमाऊंट द्यायची होती आपण त्यांनी अर्धी कॅश भरली आणि बाकीचा बॅलन्स आपण लोन अकाउंटला ट्रान्सफर केला. प्रत्येक जर्नल एंट्रीमध्ये पार्टनर्स रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट हे तुम्हाला डेबिटलाच दिसेल. मग क्रेडिटला काय जाणार? कॅश गेले टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट, हे 2 अकाउंट गेलेले. ओके, मग पाहूयात याच्यामध्ये रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. फिक्सचा पार्ट सांगितला, ज्याच्यामध्ये हा पार्ट फिक्स येणार. ओके, हा डेबिटचा पार्ट आहे, डेबिटला फिक्स येणार. टू कॅश अकाउंट ऑब्लिक बँक अकाउंट पण करू शकतात, पार्टली पेड इन कॅश. आणि काय म्हणलंय? बॅलन्स ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. मग त्या बॅलन्स साठीची जर्नल एंट्री टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट, म्हणजे इन्स्टॉलमेंटची आणि कॅशची लमसम मेथडची दोन्ही एंट्रीज इथं कॉम्बो झालेली आहे. ओके, पुढे हिअर कम्प्लिटेड द ऑल थिअरी पार्ट ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर. थिअरीचा पार्ट इथं संपूर्ण रिटायरमेंट ऑफ पार्टनरचा संपलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम नंबर 1, राजा राणी आणि प्रधान यांच्यावरती जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ अगदी मोफतमध्ये पाहायला मिळतील. सबस्क्राईब आवर चॅनल फॉर मोर व्हिडिओज ऑफ कॉमर्स एज्युकेशन. धन्यवाद. ओके, इथेच थांबूयात आपण आज.